तर आता आपण बुलेटिनमध्ये पाहणार आहोत विविध क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। मराठवाड्यातील सगळ्यात मोठ्या मांजरे नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। धाराशिव आणि बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने मांजरा नदी दुथडी भरून वाहू लागली। कोरडी ठाक पडलेली नदी प्रवाहित झाल्याने धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे। जुलै महिन्यातील दमदार पाऊस आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अधूनमधून येणाऱ्या सरींमुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे। 7 धरणांमध्ये मिळून 97% पाणीसाठा जमा झाला आहे, त्यामुळे वर्षभराची पाणी चिंता यंदा मिटली आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पाऊस झालाय। कोयना धरणातही पाण्याची आवक झाली असून धरण 99% भरलंय। तसंच इतर धरणंही भरण्याच्या मार्गावर आहेत। जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाल्याने दुष्काळाचं सावट दूर झालंय। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला। यावेळेस चौगाव या गावाजवळ असलेला लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून मोठ्या प्रमाणात या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग केला जातोय। दरम्यान चौगाव या गावाला पुराच्या पाण्याचा विळखा पडलाय। गावातील अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं असून संसार उपयोगी साहित्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यामध्ये भानखेडा इथल्या नागरतास तलाव हा 8 वर्षांनंतर पूर्ण क्षमतेने भरलेला आहे। मुसळधार पावसामुळे तलावामध्ये पाण्याची आवक वाढल्याने हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ओसंडून वाहू लागलाय। यावर्षी या तलावाची दुरुस्ती करण्यात आल्याने 8 वर्षांनंतर प्रथमच हा तलाव पूर्ण क्षमतेने भरलाय। नांदेड शहराजवळच्या पासदगाव इथल्या आसना नदीवरील पुलावरून एक व्यक्ती वाहून गेलाय। पुलावरून पुराचं पाणी वाहत असताना रिस्क घेऊन पूल पार करण्याचा नाद या व्यक्तीच्या जीवावर बेतलाय। स्थानिकांकडून सध्या वाहून गेलेल्या तरुणाचा शोध सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे कन्नड तालुक्यातील उंबरखेडा येथील पूर्णा नदीला पूर आलाय। दरम्यान उंबरखेडा गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील पूल तुटलाय, तर शेतांमध्ये पाणी शिरल्यामुळे पिकांचं अतोनात नुकसान होत आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। जायकवाडी धरण 90% क्षमतेने भरलंय। धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागलंय, त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। वाशिमच्या शेलू बाजार परिसरामध्ये अडाण नदीत स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाच्या अंगलट आलंय। स्टंट मारताना हा तरुण नदीमध्ये वाहून गेलाय। रेस्क्यू टीमकडून तरुणाचा शोध सुरू आहे। पुरात बाईक चालवणं एकाच्या अंगलट आलंय। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील हिवरखेडा पुलावरून पाणी वाहत होतं। यावेळेस एकानं नको ते धाडस करत पुरामध्ये बाईक घातली, पण पुलावरील पाण्याचा प्रवाह इतका होता की बाईक अनियंत्रित झाली आणि तो थेट नदीत कोसळला। काठावर असलेल्या ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत वेळीच बाईक स्वाराला बाहेर काढलाय। छत्रपती संभाजीनगर येथील सप्तकुंड धबधबा प्रवाहित झालाय। मुसळधार पावसामुळे धबधब्यानं रौद्र रूप धारण केलं। दरम्यान हा धबधबा देशी विदेशी पर्यटकांना आकर्षित करतोय। छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गल्हाटी नदीला पूर आलाय। त्यामुळे पाचोड खुर्द आणि पाचोड या गावांचा संपर्क तुटलाय, तर शेतातही पाणी गेल्यामुळे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यामध्ये पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचलंय। फरदापूर इथं कपाशीच्या पिकामध्ये पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला, त्यामुळे आता शेतकरी हवालदिल झालाय। बीड जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत। जिल्ह्यातील 61 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे, तर 35 महसूल मंडळामध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालाय। हिंगोलीच्या देवजना इथं पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना रेस्क्यू करण्यात आलं। 4 महिला आणि 3 मुलांना बाहेर काढण्यात आलंय। आमदार संतोष बांगरही बचाव कार्यामध्ये मदत करत आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पावसाचा तडाखा बसलाय। पूर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय। घरात पाणी घुसल्यामुळे अनेक नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर ब्रेकिंग बातमी आपण पुढे पाहतोय। हवामान विभागानं मंगळवारी आणि बुधवारी राज्यातील अनेक भागामध्ये जोरदार पावसाचा इशारा दिलाय। 2 दिवसांनंतर पावसाचा जोर ओसरेल असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवलाय। राज्यात मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर अधिक आहे। मराठवाड्याच्या 6 जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा अधिक असणार आहे। परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये काही भागामध्ये जोरदार तर काही भागामध्ये अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय।
छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, तर नाशिक आणि जळगाव जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी 7 मोठे निर्णय घेतले आहेत। शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी 7 योजनांना मंजुरी दिली आहे। यासाठी सुमारे 14,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। गणेशोत्सवामध्ये कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांची पहिली पसंती एसटीला असते। मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या सर्व एसटी बसेस सध्या फुल झाल्या आहेत। एसटीच्या आरक्षणासह एकूण 4,953 जादा बसेस आतापर्यंत फुल झाल्या आहेत। बेफाम वाहन चालकांमुळे अपघाती मृत्यूंचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं। त्यामुळे राज्याच्या परिवहन विभागाकडून 69 इंटरसेप्टर वाहनांची खरेदी करण्यात येणार आहे। त्यासाठी शासनाने 41,28,36,00,36,000 कोटींचा निधी मंजूर केलाय। परिवहन विभागाच्या ताफ्यामध्ये सामील होणाऱ्या आधुनिक वाहनांमुळे बेशिस्त वाहन चालकांवरती जबर बसवण्यासाठी हातभार लागणार आहे। 8 महिन्यांच्या कालावधीनंतर कोकणामध्ये पर्ससीन नेट मासेमारीला सुरुवात झाली आहे। गेल्या वर्षी सततच्या वातावरणातील बदलामुळे पर्ससीन मासेमारी अनेकदा बंद ठेवली गेली होती। त्यामुळे पर्ससीन नेट नौका मालकांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं होतं। यंदा खोल समुद्रातील मासेमारी सुरू झाली असली तरी पावसामुळे समुद्राला आलेलं उधाण, सोसाट्याचा वारा अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना नव्या हंगामाच्या सुरुवातीला मच्छीमारांना करावा लागणार आहे। 11वीची प्रवेश प्रक्रिया लवकरच आटपावी लागणार आहे आणि यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही फेरी रद्द करण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयाने घेतलाय। मात्र आता 4थ्या विशेष प्रवेश फेरीनंतरही विद्यार्थी प्रवेशाविना आणि दुसरीकडे लाखो रिक्त जागा अशी परिस्थिती आहे। त्यामुळे आता दैनंदिन फेऱ्या घेण्याचा निर्णय विभागाने घेतलाय। आरटीईच्या 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी तिसरी फेरी राबवली जाणार आहे। प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत 73,612 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत। अद्याप 31,000हून अधिक जागा रिक्त असल्याचं दिसून येत आहे। अंधेरीतील जोग उड्डाणपुलाची दुरुस्ती कोणी करायची यावर मुंबई महानगरपालिका आणि MMRDA यांच्यातील वाद सुरू असतानाच आता या पुलाची दुरुस्ती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतलाय। 95 कोटींच्या या कामासाठीची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे। पुढे बातमी ही अकोल्यामधून येतेय। अकोला जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे अनेक ठिकाणी नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। दरम्यान पातूरमध्ये बोर्डी नदीत एक दारुडा स्टंटबाजी करत होता आणि यावेळेस ही व्यक्ती जसजसा पुढे सरकत होता तसतसा त्याचा तोल जात होता। दारुड्याचा हा थरार पाहून अनेकांचा जीव टांगणीला लागला होता। त्याच्या स्टंटबाजीनं नदीपात्रालगतच्या लोकांना मोठ्या प्रमाणात भयभीत केलं होतं। यावेळेस या व्यक्तीनं पाण्यामध्ये उतरून दारुड्याला बाहेर काढले। आपण ही दृश्य पाहतोय। अलिबागसाठी MMRDAची नियुक्ती झाल्याबरोबरच विकासासाठी MMRDAनं पहिलं पाऊल टाकलंय। अलिबागमधील 10 गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांचा विकास करण्याचा निर्णय MMRDAनं घेतला असून 325 कोटी रुपये खर्च करून रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण केले जाणार आहे। MMRDA अंधेरी पश्चिम ते मानखुर्द मेट्रो 2B मार्गिकेच्या खांबाखाली 200 कोटी रुपये खर्च करून बॉलिवूड थीम पार्क साकारलं जाणार आहे। मेट्रो 2B मार्गिकेतील जे नगर आहे त्याचबरोबर वांद्रे दरम्यान 7 मेट्रो स्थानकामध्ये 355 खांबांमधील मोकळ्या जागेमध्ये हे थीम पार्क साकारले जाईल। इंदूर मनमाड रेल्वे मार्ग प्रकल्पाला केंद्र सरकारने मान्यता दिली। इंदूर आणि मनमाड नवीन मार्गामुळे मुंबई ते इंदूर अशी थेट कनेक्टिव्हिटी तयार होणार आहे। 309 किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वे मार्गामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील संपर्क नसलेली क्षेत्र ही देखील जोडली जाणार आहेत। लेझर शोच्या तीव्र प्रकाश स्रोतामुळे रेटिनाच्या आजूबाजूला असणाऱ्या छोट्या रक्तवाहिन्या फुटतात असं नेत्ररोग तज्ज्ञांचं म्हणणं आहे। राज्यातील मुंबई, नाशिक, पुणे, सांगली आणि कोल्हापूर शहरामध्ये गतवर्षी गणेशोत्सवाच्या काळामध्ये गणेश विसर्जनाच्या दिवशी काही गणेशोत्सव मंडळांनी लावलेल्या मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टीम सोबतच लेझर शोचेही गंभीर परिणाम समोर आले आहेत। पुण्यातल्या शिवाजीनगर न्यायालयात ते स्वारगेट दरम्यान भुयारी मेट्रो मार्ग आणि
स्थानकांची बहुतांश कामं पूर्ण झाली आहेत, मात्र प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अजून वेळ लागणार असल्यामुळे प्रवाशांना महिना अखेरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे। दरम्यान मेट्रोच्या विस्तारित मार्गांचेही भूमिपूजन आणि भुयारी मेट्रोसह स्वारगेट स्थानकाचं लोकार्पण एकाच वेळेस करण्याचा प्रयत्न आहे। कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने 190 विविध पदांच्या भरतीसाठी तपशीलवार अधिसूचना जारी केली आहे। इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, ऑपरेटिंग, सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन आणि कमर्शियल यासह विविध पदांमध्ये ही भरती होणार आहे। भरती मोहिमेअंतर्गत तंत्रज्ञ, ट्रॅक मॅनेजर, गुड्स ट्रेनर मॅनेजर, असिस्टंट लोको पायलट, गुड्स ट्रेनर, ट्रेन मॅनेजर अशा इतर विविध पदांसाठी 190 पदांची भरती होणार आहे। एसटी महामंडळानं 5150 विद्युत बस कंत्राटी पद्धतीने घेण्याचा करार एका कंपनीशी केला। तसंच दर महिन्याला 215 बस एसटी या महामंडळाच्या ताफ्यामध्ये दाखल होणार होते। याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या बसचं उद्घाटनही फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आलं। मात्र मार्च ते ऑगस्ट 2024 या महिन्यात पुरवठादार कंपनीकडून एसटीला फक्त 65 विद्युत बस मिळाल्या आहेत। आनंदाचा शिधा पुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे। योजनेच्या विरोधातील याचिका उच्च न्यायालयानं फेटाळल्यात। गणेशोत्सव तोंडावर आल्यानं निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास हायकोर्टानं नकार दिलाय। कोयना जलपर्यटन आराखड्यासाठी 67 कोटी मंजूर झालेत। दरम्यान टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये कामाचं भूमिपूजन होणार असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे। पुण्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली असून त्यांना 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पुण्यात रस्ते विकास महामंडळानं ससून हॉस्पिटल समोरील प्रशस्त जागा खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट घातलाय। निधी उभारण्यासाठी नावाखाली केवळ 70 ते 80 कोटी रुपयांच्या बदल्यामध्ये ही जागा 90 वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्यात येणार आहे। याला काँग्रेसनं विरोध केलाय। काँग्रेसच्या वतीनं रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करत अधिकाऱ्यांना कवड्या भेट देण्यात आल्या आहेत। पुढची एक मोठी बातमी आपण पाहतोय। एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभर बेमुदत आंदोलन पुकारलंय। आर्थिक बाबी, खासगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा असा इशारा देत एसटी कर्मचारी संघटनेनं बेमुदत संप पुकारलाय। ऐन गणेशोत्सव काळामध्ये लालपरीला ब्रेक लागणार असल्यानं सामान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होण्याची शक्यता वर्तवली जाते। नालासोपारात गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्यासाठी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली। यावेळी सध्या घडत असलेल्या मुलांच्या आणि मुलींच्या अत्याचारावरून पालकांनी मुलांची काळजी घेतली पाहिजे असं आवाहन गौतमी पाटीलनं केलंय। गणेशोत्सवाच्या पूर्वी शहरातील सर्व खड्डे बुजवण्याच्या कामांना गती देण्यात आली आहे। शहरातील 95% खड्डे बुजवल्याचा दावा करून महानगरपालिकेनं प्रशासनानं उरलेले 5% खड्डे उत्सवापूर्वी बुजवणार असल्याचं स्पष्ट केलंय। मुंबईच्या ताडदेव विघ्नहर्ता आगमन सोहळा पार पडलाय। ताडदेव विघ्नहर्त्याच्या स्थापनेला 53 वर्ष पूर्ण झाली। यावर्षी 25 फूट मूर्ती हे विघ्नहर्त्याचं विशेष आकर्षण आहे। पर्युषण काळामध्ये मांस, मटण आणि मासळी विक्री बंद करण्याची मागणी उत्तन मच्छीमार संघटनेनं केली आहे। पालिकेनं ही दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन केलंय। मात्र मांस, मटणाची दुकानं बंद ठेवल्यानं शहरामध्ये अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे। गावातील रोडवर केलेल्या अनधिकृत बांधकामाप्रकरणी चिपळूणमधील पती पत्नी उपोषणाला बसले आहेत। मालसिंग कुंभार आणि राणी कुंभार असं या जोडप्याचं नाव आहे। उपोषणादरम्यान बेशुद्ध झाल्यानं पत्नीला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। गोंदियातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनींनी पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन केलं। शाळेत शिक्षकच नसल्यानं विद्यार्थ्यांनी आंदोलन करत शिक्षक देण्याची मागणी केली आहे। मालवण घटनेच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यातील पाचोरामध्ये महाविकास आघाडीतर्फे जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। यावेळी सत्ताधारी नेत्यांच्या बॅनरला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अंबरनाथ येथे शस्त्रांसह काही गुंडांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। द्वारली गावातील जागेचा सर्व्हे करण्यासाठी एका बांधकाम व्यावसायिक पिस्तल आणि अनेक हत्यारांसह पोहोचला होता। यावेळी शेतकऱ्यांनी सर्व्हेला विरोध केला, त्यामुळे त्यांना मारहाण करण्यात आली। त्यानंतर शस्त्रधारी गुंडांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। लातूरमध्ये ट्युशन एरियातील आरसीसी क्लासेसवर
जीएसटी विभागाची रेड पडली आहे। सोमवारी दिवसभरापासून कागदपत्रांची तपासणी सुरू होती। एकाच वेळेस लातूर, नांदेड, संभाजीनगर, पुणे येथील क्लासेसवरती जीएसटी विभागाची रेड पडली आहे। जीएसटी विभागाच्या तपासणीमध्ये मोठा मासा गळाला लागल्यामुळे कारवाईकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे। विधानसभा निवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे। त्याला अनुसरून मतदान केंद्राची जबाबदारी पार पडणाऱ्या विभागीय अधिकाऱ्यांना अलीकडेच निवडणुकीचे धडे दिले आहेत। त्यामुळे प्रत्येक विधानसभा निहाय ही कार्यशाळा घेण्यात आली आहे। जगभरामध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। या पार्श्वभूमीवरती आरोग्य विभागाने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे। नवी मुंबईमध्ये अद्याप एकही रुग्ण आढळलेला नसला तरी आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत।